देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. जय हरी सर्वांना. बाबांच्या 28व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलोय. नमो गव्य श्रीमतीभ्य सौरभे एभ्य एवच नमो ब्रह्मसुताश्चय पवित्रोभ्ये नमो नमः. हा गोमातेचा मंत्र आहे. जेव्हा आपण गोट्यात जातो, गाईचं दर्शन घेतो, तेव्हा हा मंत्र म्हणायचा असतो. तर काय मंत्र? जय गोमाता. काय मंत्र आहे? नमो गव्य श्रीमतीभ्य म्हणजे नमस्कार असो. श्रीमतीभ्य म्हणजे तिच्या श्री पण आहे आणि मती पण आहे. श्री म्हणजे ऐश्वर आणि मती म्हणजे बुद्धी ज्ञान, अशा दोन्हींचा संगम असणारी गोमाता. पुढे काय आहे? नमो ब्रह्मसुताश्चय म्हणजे ती ब्रह्माची मुलगी आहे, पवित्र आणि निर्मळ अंतकरणाची आहे. अशा गोमातेला माझा नमस्कार. तर ती विश्वाची माता आहे. ती विश्वातली वैश्विक ऊर्जा ग्रहण करून तिच्या पंचगव्यातून आपल्याला देत असते. तिच्या पंचगव्यापासून आपली मन, बुद्धी, चेतना यांचा विकास होतो आणि त्यालाच संस्कार शुद्धीचे अमृतत्व म्हटले. विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीचा संगम आहे. ती चालती फिरती प्रयोगशाळाच आहे. तिच्या पंचगव्यापासून आपण गोचिकित्सा करू शकतो. शेण गोमूत्रापासून 400हून अधिक प्रोडक्ट तयार करू शकतो. शेतीत वापरतात नैसर्गिक शेती, त्यामध्ये सेंद्रिय शेती, गांडूळ खत, जीवामृत, गोकृपामृत असे बरेच प्रकार करू शकतो. म्हणजे आर्थिक, मानसिक, शारीरिक व आध्यात्मिकरित्या ती आपल्यासाठी वरदान आहे. तिच्या आजकाल गोमाता स्वतःच एक ब्रँड आहे. म्हणजे आजकाल आयुर्वेदाला आणि गोमातेला आणि आयुर्वेदाला फार महत्व आले. जे गाईचं दूध पितात त्यांना स्टँडर्ड समजलं जातं आणि जे आयुर्वेदिक नैसर्गिक औषधांचा वापर करतात त्यांना मॉडर्न समजलं जातं. कारण बाहेरच्या देशातून मागणी वाढली की आपल्या देशात त्याचं महत्व पटलं जातं. म्हणजे गोमाता केवळ आपल्याला निरोगीच बनवत नाही, तर प्रकृतीच्या, निसर्गाच्या, ईश्वरी शक्तीच्या जवळ घेऊन जाते. आणि अशा ऊर्जेशी बाबाने आपल्याला जोडले. प्रत्येक जीव ऊर्जेचा स्रोत आहे, पण सध्या ती ऊर्जा दूषित झाली. प्रत्येकाची दूषित ऊर्जा या ब्रह्मांडात सोडली जाते व ब्रह्मांड पुन्हा तेच रिटर्न करत असतं. मग त्यामुळे प्रकृतीत बॅलन्स राहिला नाही. निसर्गात घडणारे अनैसर्गिक बदल पाहायला मिळतात. महापूर, अति पाऊस, अति ऊन, कडाक्याची थंडी हे सर्व दूषित ऊर्जेमुळेच घडतंय. आणि यावर उपाय गोमाता आहे, जिच्या सानिध्यात राहून आपण आपलं शुद्धीकरण करून घ्यायचंय. जेणेकरून आपल्यामध्ये प्रेम, करुणा जागृत होतील आणि अशी व्हायब्रेशन, अशी ऊर्जा आपण ब्रह्मांडात सोडू. त्यासाठी सत्संग आहे, वैष्णव मेळावे आहेत, सद्गुरु भजन आहे, ज्याने चारित्र्य घडतं. चांगले विचार, चांगल्या व्हायब्रेशन आपण ब्रह्मांडात सोडू आणि पुन्हा त्याच आपल्याकडे माघारी येतील. हे सर्व आपल्या सद्गुरूंच्या कृपे आशीर्वादामुळे घडतंय. ज्यांनी आपल्याला जवळ केलं, त्यात सहभागी केलं, त्यांनी आपल्या ऊर्जेशी जोडलं, त्यांच्या ऊर्जेशी त्यांनी आपल्याला जोडलं. गोमातेचं महत्व सांगायचं म्हटलं तर आम्ही एका गो शिबिरात गेलेलो. तिथे सर्वजण आपापले अनुभव सांगत होते. तर तिथे एक आजोबा होते. ते म्हणाले, आम्ही 3 वेळा नर्मदा परिक्रमा केली, तेव्हा आम्हाला त्याचा बोध झाला की गोसेवा करायची. म्हणजे 3 वेळा नर्मदा परिक्रमा सोपी आहे का? किती कठीण असते. 3 वेळा केली तेव्हा त्यांना त्याचं फळ मिळालं की गोसेवा करायची. तर आपल्याला सहजच गोसेवा व्रत मिळाले. सहजच गोसेवा व्रत मिळाले. सत्संगात बसून आपल्याला हे सर्व कळलं की गोसेवा, वृक्ष संवर्धन, सद्गुरु भजन केलं पाहिजे. हेच देव, देश, धर्म आणि स्वतःसाठी श्रमदान आहे. भगवंत, ईश्वर अनंत आहे. आपण त्यांना जाणून नाही घेऊ शकत, पण ज्या संतांनी जाणून घेतले त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्या ऊर्जेशी आपण जोडलं गेलो पाहिजे. या धावपळीच्या युगात बाबांनी आपल्याला थोडक्यात जास्त समजून सांगितले. आपणही थोडक्यात जास्त समजून घेऊ. जय गोमाता. वंदे गोमाता.